मागील काळ जो मोठा होता काँग्रेसांचा होता। काँग्रेसांनी कधी सुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घेतल्या नाही, कन्फ्यूज भूमिका नेहमीच घेत राहिले। परंतु ह्या काळात तरी आमच्या सेवालाल महाराजांच्या भक्तांना, आमच्या आई जगदंबेच्या भक्तांना, मा रेणुका आईच्या भक्तांना, माझ्या बंजारा भावांना अनुसूचित जमातीचं आरक्षण कसं मिळू शकेल, का मिळू शकतंय, मिळणारच ह्या कारणास्तव पुसदमध्ये सुद्धा चर्चा करण्यासाठी आलो। स्मृती स्थळाला, शक्ती स्थळाला भेट देण्याचं औचित्य हे आहे। आज ज्या प्रकारे मराठा राजकारणी लोक एकत्रित येऊन भटक्यांवर भटकंतीची वेळ आणत आहेत, ओबीसींच्या आरक्षणाला मारक ठरत आहेत। राजकारणी बोलतो मी, समाज म्हणत नाही, मराठा समाजातले राजकारणी। परंतु अशा राजकारण्यांना नाईक साहेबांच्या काळामध्ये कधी सुद्धा नाईक साहेबांनी तोंड वर काढू दिलं नाही। म्हणून ही नैतिक जिम्मेदारी आहे आमची की आम्ही नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊ आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्यासाठीची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आता या चळवळीमध्ये अत्यंत सामान्य माणसं आम्ही सोबत घेतलेत। म्हणजे तुम्हाला सांगतो, आमचे रोहिदास चव्हाण, रोहिदास हिरामन चव्हाण, उदय राठोड, संजय डोंगरे, राजू राठोड, नामदेव राठोड, त्याचबरोबर दयाराम राठोड जे गोरक्षण जिल्हा गोरसेना जिल्हा अध्यक्ष आहेत, जय राठोड, विलास राठोड, ही सगळी आमची जी मंडळी आहे ना, किशोर राठोड ही आमची कोण मंडळी आहे, तरी आमदार नाहीत हो, ही खासदार नाहीत हो, ही ती मंडळी आहेत जी आजही मोळी बांधण्याची प्रक्रिया जाणतात। ही ती मंडळी आहेत जी आजही कोयता घेऊन उचलण्याची प्रक्रिया जाणतात। हे सामाजिक अपंगत्व, हे गाव म्हणजे फार अँड फ्लंग ज्याला म्हणतो दूरदरास्त जीवन जगणारी आमची माणसं आहेत आणि आम्ही कायदेशीर अनुसूचित जमातीत आहोत। त्याच्यासाठी हा लढा आमदार खासदार मंत्र्यांसाठी नाही आहे, परंतु माननीय सुधाकरराव नाईक साहेब असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, हे आमचे प्रेरणास्थान आहे। कारण त्यांनी कधी सुद्धा हुकुमशाहीला, म्हणजे आता ज्या प्रकारे काँग्रेसी जे लोक आहेत राजकारणी, ते ज्या प्रकारे मराठा काँग्रेसी एकत्र येऊन आरक्षणाचा वाट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या काळात ते कधी वाकलेले नव्हते। आणि म्हणून ह्या सामान्य माणसाला, वाडी तांडा पाड्यावरल्या माणसाला सोबत घेऊन लढण्याचं नियोजन, मग ती लढाई रस्त्यावरली आहे, ती मग ती लढाई कायद्याची आहे, मग ती लढाई संविधानाच्या शक्तीनं लढण्याची आहे, ह्या गोष्टी आम्ही एकत्रित घेऊन उभे आहोत। आणि तुम्हाला सांगतो, आमचे आजही नाईक कुटुंबातले काही राजकारणामध्ये आहेत, सक्रिय आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे, गत वैभव आणण्यासाठी, बंजारा भाऊ माझ्या एसटीत जाण्यासाठी तुम्ही थेट एसटीत बंजारा भावांना न्या, एसटीत बंजारा भावांचं प्रमाणपत्र द्या। ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्या राजकारण्यांनी, म्हणजे आपल्या बंजारा समाजातल्या कोणत्याही राजकीय पक्षात असोत, त्यांनी एकमुखाने मागणी केली पाहिजे, असं देखील आमच्या सगळ्यांचं बंजाऱ्यांचं म्हणणं आहे। बरोबर, आम्ही साधे आहोत आणि हे करण्यासाठीची लढाई तुम्हाला कायद्यात सांगतो। उद्या लोक म्हणतील, मला माहिती आहे पुसद पासून वर जे आहे आदिवासी भाग आहे, बंजारा सुद्धा आदिवासी भावातच मोडतो, कायद्याचा अभ्यास असणाऱ्यांना समजेल।
परंतु गोंड भील प्रधान या कुणावरही अन्याय होणार नाही. त्याचं कारण सांगतो. माननीय सुप्रीम कोर्टानं माननीय सुप्रीम कोर्टानं पंजाब हरियाणाच्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलंय उपवर्गीकरण आणि उपवर्गीकरणामध्ये जे आहे गोंड भावांच्या संख्येनं गोंड भावांना रिझर्वेशन मिळेल अनुसूचित जातीचं म्हणून म्हणजे जमातीचं म्हणून एसटी म्हणून, भिल भावांना त्यांचं मिळेल, प्रधान भावांना त्यांचं मिळेल आणि माझ्या बंजाऱ्यांना सुद्धा अनुसूचित जमातीचं म्हणून आरक्षण देण्यात कोणताही अडथळा नाही, कायदेशीर अडथळा नाही. हे डंके की चोट पे मला स्पष्ट सांगायचं आहे. मी जजमेंट सुद्धा सुप्रीम कोर्टाची सांगितलेली आहे, मागासलेपणाची व्याख्या सांगितली, सामाजिक अपंगत्व सांगितलंय. त्याच्यामुळे कोणी म्हणेल की आता बंजारांच्या विरुद्ध आदिवासी भाऊ उठतील, आदिवासी भावांनो हा माझा शब्द आहे, तुमच्या 1% आरक्षणाला धोका नाही आणि बंजारा भावांना एसटी आरक्षण देण्यासाठी सुद्धा कोणताही अडथळा नाही. हे सुद्धा मी डंके की चोट पे सांगत आहे. तुम्हाला त्या पुढे जाऊन सांगायचंय, हैदराबाद गॅझेटर हे जरी अर्धसत्य असलं, माझे मराठा भाऊ कुणबी होऊ शकत नाहीत हे या विदर्भातून सांगतो. का ते कुणबी होऊ शकत नाहीत? तुम्ही पत्रकार प्रश्न विचारणार की विदर्भातला कुणबी हा ओबीसी मध्ये आहे, परंतु विदर्भातला जो कुणबी भाऊ आहे तो तिरळे कुणबी आहे, विदर्भातला जो कुणबी आहे तो खेडुले कुणबी आहे, विदर्भातला जो कुणबी भाऊ आहे तो जो भाऊ आहे तो बावणे कुणबी आहे. हे सामाजिक अपंगत्वाचे जे आहेत त्या अफिनिटी टेस्ट मध्ये येणारे उपवर्गीकरण आहेत. केवळ कुणबी म्हणजे शेतकरी, बौद्धांनी जरी शेती केली तर तो कुणबी आहे, जैनांनी शेती केली तरी तो कुणबी आहे, मुसलमानाने शेती केली तरी कुणबी आहे. कुणबीचा अर्थ शेती करणारा म्हणजे मागास नव्हे. त्यामुळं हैदराबाद गॅझेटर जरी काढला असेल आणि त्याचा आधार घेत असाल तर त्या हैदराबाद गॅझेटरचा उपयोग मराठा भावांना कुणबी करण्यासाठी होऊ शकत नाही. त्याचा उपयोग माझ्या बंजारा भावांना, माझ्या